तुमची पण मुलं घरामध्ये भाजी खायला नाटकी करतात का? आणि तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का की आता ह्यांना या भाज्या कशा खाऊ घालाव्यात? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज ड्राय मंचुरियनची रेसिपी. तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्या आपल्याला एकदम बारीक चिरलेल्याच घ्यायच्या आहेत. तर बारीक चिरलेली मी इथे कोबी घेतली होती पाववाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली होती, पाववाटी बारीक चिरलेला गाजर घेतला आहे आणि त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि एक चमचा भरून बारीक चिरलेलं अद्रक मी या मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे बारीक चिरलेलं इथे मी लसूण टाकून घेतलेलं आहे. आता हे मंचुरियन बनवण्यासाठी तुम्ही इथे ब्रॉकली यूज करू शकता किंवा मग जर तुम्हाला फरसबी यूज करायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. मग तुम्हाला ज्या भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या तुम्ही त्या करू शकता. आता मग बाइंडिंगसाठी मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मैदा टाकून घेतला आणि मंचुरियन छान क्रिस्पी व्हावे त्यासाठी मी 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट मसाला म्हणजेच तिखा लाल मसाला वापरलेला आहे, काश्मीरी तिखा लाल मसाला. त्याचबरोबर थोडंसं स्प्रिंग अनियन टाकून घेतलं म्हणजेच कांद्याची पात टाकून घेतलेली आहे. कांद्याची पातसुद्धा बारीक चिरलेलीच वापरायची आहे. सर्व जिन्नस मिक्स करून घेते. मला थोडंसं बाइंडिंग कमी वाटलं आणि भाज्या जास्त वाटल्या म्हणून मी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पुन्हा यामध्ये ॲड केलं. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची जी क्वांटिटी आहे ती एकदम सेम घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता छानपैकी हे जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये थोडंसं पण मीठ लागलं ना की त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच हे आपलं जे डो आहे तो रेडी होतो. तर मंचुरियनचा डो इथे रेडी झाला. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा पोर्शन बाजूला काढलं, त्याचे बॉल्स तयार करून घेतले म्हणजेच मंचुरियनचे बॉल इथे मी रेडी करून घेतले आणि त्यांना एका प्लेटमध्ये ठेवून घेतलं. आता सर्व बॉल्स इथे रेडी करून झाल्यानंतर मी साईडला कढईमध्ये तेल तापत ठेवलंच होतं. तेल चांगलं कडकडून तापलं की गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि मग हे जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते मी तेलामध्ये सोडून घेतले. मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीचा 1 मिनिट अजिबात तेलामध्ये चमचा टाकायचा नाही, त्याच्याने मंचुरियन ब्रेक होऊ शकतात. 1 मिनिटांनंतर मी तेलामध्ये चमचा टाकला, मंचुरियनला थोडं सेपरेट करून घेतलं आणि चांगला सोनेरी कलर येईपर्यंत ह्या मंचुरियनला फ्राय करून घेतलं. इथे हे मंचुरियन छान फ्राय झाले, त्यांना छान सोनेरी कलर आला. मग मी यांना तेलातून काढून घेतले आहेत. लो टू मीडियम फ्लेममध्येच मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत छान शिजले जातात. जर तुम्ही हाय फ्लेमवरती मंचुरियन फ्राय केले तर ते वरून क्रिस्पी होतात पण आतमधून ते कच्चेच राहतात. आता सर्व मंचुरियन तेलातून काढून घेतले आणि एक्स्ट्राचं जे तेल होतं ते सुद्धा काढून घेतलं आणि फक्त 2 चमचे तेल मी कढईमध्ये ठेवलं, गॅसची फ्लेम हाय केली आणि मग मी ते मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेतली. तर सर्वात आधी मी या तेलामध्ये 2 चमचे बारीक चिरलेले लसूण टाकून घेतले, 1 चमचा बारीक चिरलेला अद्रक टाकून घेतलं आणि 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा लांब लांब कापलेला कांदा टाकून घेतला. हे सर्व जिन्नस छान सॉते करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. सुरुवातीला मी याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं पण तो व्हिडिओ थोडा स्किप झाला. मिठानंतर पाव चमचा मी ते काळी मिरी पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी सर्व भाज्या टाकून घेतल्या म्हणजेच ज्या भाज्या मी मंचुरियनसाठी वापरलेल्या त्याच भाज्या. अर्धा चमचा कोबी, अर्धा चमचा शिमला मिरची आणि अर्धा चमचा गाजर हे मी सगळं टाकून घेतलं आणि मस्त सॉते करून घेतलं. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या सर्व जिन्नसला परतवून घ्यायचा आहे. जेव्हा कांदा असा सॉफ्ट व्हायला लागला आणि भाज्या थोड्याशा शिजल्या गेल्या म्हणजे 50% भाज्या शिजल्या की ह्याच्यामध्ये मी सॉसेस टाकून घेतले. 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा शेजवान चटणी, 2 चमचे टोमॅटो केचप, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा सोया सॉस. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉसेस कमी जास्त करू शकता. आता हे सगळे सॉसेस आहेत ना ते छान ह्या भाज्यांमध्ये सॉते करून घ्यायचे आहेत. फक्त अर्धा मिनिट ह्याला सॉते करायचे आहे आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून घ्यायचं. 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ते या कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान मिक्स करायचं आणि मग त्याच्यानंतर जे मंचुरियन फ्राय केलेले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता मंचुरियन खूप ड्राय झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. सुरुवातीला मी 2-3 चमचे पाणी टाकून घेतलं आणि मंचुरियनला चांगलं त्याच्यामध्ये सॉते करून घेतलं आणि मग त्यानंतर मी पुन्हा 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मंचुरियन
ची ग्रेव्ही हवी आहे किंवा मंचुरियन ड्राय हवे आहेत किंवा सेमी ड्राय हवे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे मंचुरियनमध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त ह्याची ग्रेव्ही झाली होती. त्याच्यानंतर मला सेमी ग्रेव्ही हवी होती, म्हणजेच कमी, थोडंसं ड्राय पण नाही आणि ग्रेव्ही पण नाही असं हवं होतं. तर मी थोडंसं त्याला शिजवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये लास्टला मी कांद्याची पात टाकून घेतली. गॅसची फ्लेम बंद केली. मंचुरियन ड्राय इथे रेडी झालं आहे. याला साईडला ठेवलं. फ्राईड राईस बनवण्यासाठी एक मोठी लोखंडाची कढई घेतली होती. त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतले. तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक चिरलेला लसूण टाकून घेतलं. 1 चमचा बारीक चिरलेला अद्रक टाकून घेतलं आणि त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या मी अशाच कट करून टाकल्या आहेत आणि 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी इथे तेलामध्ये टाकून घेतला आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण रेसिपी इथे तयार करायची आहे. कांदा टाकल्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये पाव वाटी कोबी, पाव वाटी शिमला मिरची, पाव वाटी गाजर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी मी याच्यामध्ये कांद्याची पात टाकली आणि सर्व जिन्नसला म्हणजे सगळ्या वेजीसला छान इथे परतवून घेतलेलं आहे. हाय फ्लेम ठेवायची आहे आणि सगळ्या वेजीस इथे आपल्याला छान परतवून घ्यायच्या आहेत. 80% सर्व भाज्यांना शिजवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये क्रंचीनेस राहिला पाहिजे, एकदमच भाज्या शिजल्या नाही पाहिजेत. त्या 80% भाज्या जेव्हा शिजतील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे. मी इथे 2 वाटी तांदळाचा भात बनवला होता आणि भाताला इथे मी 90% शिजवलं होतं. कच्चा पक्का भात शिजवला होता, पूर्ण भात शिजवला नव्हता आणि लगेच त्याला चाळणीमध्ये टाकून घेतलं होतं. त्याच्यामधलं पाणी सगळं नितळवून घेतलं होतं. जसं आपण बिर्याणीला भात बनवतो ना तसंच आपल्याला इथे भात बनवायचा आहे. आणि जर तुम्ही तो तसा भात नसेल बनवाल तर तुम्ही शिळा भात वापरला तरी सुद्धा चालतो. आता जेव्हा भात टाकून घेतला मी ह्या वेजीसवरती, त्याच्यानंतर 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर 1 चमचा रेड चिली पावडर, 2 चमचे सोया सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी. इथे फक्त टोमॅटो केचपचा वापर नाही करायचा आहे. 1 चमचा इथे मी चिली फ्लेक्ससुद्धा टाकलेला आहे आणि इथे मी व्हिनेगर नव्हतं टाकलं. लास्टला मी थोडीशी कांद्याची पात टाकली आणि सर्व जे जिन्नस आहेत ते एकमेकांमध्ये छान मिक्स करून घेतले. म्हणजे राईसमध्ये सगळ्या वेजीज सगळे सॉसेस छान मिक्स करून घेतले. गॅसची फ्लेम हाय ठेवली होती. आता सगळे जिन्नस आहे ना छान मिक्स करायचे. फक्त जे सॉसेस आपण टाकतो ना ते वेजीजमध्ये नाही टाकायचे. म्हणजे भाज्या जेव्हा शिजवतो ना तेव्हा एकही सॉस त्याच्यामध्ये नाही टाकायचा. त्याने काय होतं की ज्या भाज्या आहेत ना त्या अशा छान त्यांचा कलर दिसत नाही, त्या काळ्या काळ्या दिसतात आणि फ्राईड राईस एवढा चांगला लागत नाही. जेव्हा आपण भात टाकतो ना भातावरती सगळे सॉसेस जे काही आपल्याला टाकायचं असेल ना मीठ वगैरे ते सगळं त्या भातावरती टाकायचं म्हणजे तो एकसारखा भात तयार होतो. सगळ्या वेजीस भातामध्ये चांगल्या मिक्स झाल्या ना म्हणजे आपला फ्राईड राईस रेडी झाला ना की लास्टला काय करायचं, गॅसची फ्लेम स्लो करायची आणि कढईवरती आहे ना 5 मिनिटासाठी झाकण ठेवून टाकायचं. त्याच्याने काय होतं जे सॉसेस जे मीठ वगैरे आपण टाकलं आहे, जे काही आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकलेत ना ते सगळे छान भातामध्ये मिक्स होतात. एक वाफ लागली ना की ते आतमध्ये छान शिजलं जातं. तसेच भाज्या आपण 80% शिजवल्या होत्या आणि भात आपण 90% शिजवला होता. मग जेव्हा आपण अशी वाफ देतो ना तर ते सगळं छान शिजलं जातं आणि मस्त फ्लेवरफुल रेडी होतं. तर अशा प्रकारे माझा फ्राईड राईससुद्धा इथं रेडी झालेला आहे. तर हा फ्राईड राईस आणि ड्राय मंचुरियन मी एकत्र सर्व केलं आणि एन्जॉय केलं. तर माझ्या पद्धतीने ही फ्राईड राईस आणि ड्राय मंचुरियनची रेसिपी घरात ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चांगल्या कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.